एक होती छोटीशी मुलगी, नाव तिचं राधा. ती एका लहानशा खेड्यात राहायची. तिचं खेड हिरव्यागार झाडांनी, लहानशा नद्यांनी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने भरलेलं होतं. राधाला जंगलात जाऊन खेळायला खूप आवडायचं. एके दिवशी ती जंगलात फुलं गोळा करत होती, तेव्हा तिला एक लहानशी चिमुकली बाहुली सापडली. ती बाहुली खूपच वेगळी होती, तिचे डोळे चमकत होते आणि चेहऱ्यावर गोड हास्य होतं. राधाने ती बाहुली उचलली आणि विचारलं, तू कोण आहेस? तेवढ्यात त्या बाहुलीतून आवाज आला, मी जंगलाची परी आहे. माझं नाव कुसुम, पण मी एका वाईट जादूगराच्या जाळ्यात अडकल्यामुळे बाहुलीत अडकले आहे. जर तू मला मदत केलीस तर मी तुला काही सुंदर वर देईन. राधाला आश्चर्य वाटलं, पण ती घाबरली नाही. तिने विचारलं, मी तुझी कशी मदत करू शकते? परी म्हणाली, जंगलाच्या मागच्या गुहेत एक जादूचा दिवा आहे. तो दिवा जादूगराच्या ताब्यात आहे. तो दिवा मिळव आणि मला मुक्त कर. राधाने हिंमत धरली आणि ती गुहेकडे निघाली. तिथे मोठा जादूगार होता, पण राधाने आपली चातुर्य वापरून जादूगाराला झोपवले आणि दिवा घेऊन परतली. परीने त्या दिव्याचा उपयोग करून स्वतःला मुक्त केलं आणि राधाला आशीर्वाद दिला. ती म्हणाली, तू खूप धाडसी आहेस. आता तुझं आयुष्य आनंदाने भरलेलं असेल. त्या दिवसापासून राधाचं आयुष्य बदललं. ती खूप आनंदाने आणि समृद्धीने जगली. जंगलातली परी तिची चांगली मैत्रीण झाली आणि राधाचं खेड अजून सुंदर झालं. या गोष्टीतून आपण शिकतो की धैर्य आणि चातुर्याने कोणतीही अडचण पार करता येते.